मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईला मोर्चा घेऊन जाणार अशा पद्धतीचा त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे. मात्र सरकारने आतापर्यंत त्यांना रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी एक नवीन पायंडा यामध्ये सुरू केलेला आहे. आता ते जवळपास राज्यातले सगळे आमदार, सगळे खासदार आणि सगळ्या मंत्र्यांना फोन करतायत आणि भेटीला बोलवत आहेत. त्यामुळंच आज संजय शिरसाट या ठिकाणी आले आणि त्यांचं गाऱ्हाणं ऐकलं आणि त्यांचं निवेदन ते घेऊन गेलेले. नेमकं या सगळ्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना बोलण्यामागचा उद्देश हा आहे की या सगळ्यांनी मिळून मराठा समाजाची भूमिका सरकारसमोर बोलावी आणि सरकारने त्यावर विचार करावा. ही रणनीती काय आहे, त्यांनी आतापर्यंत कुणाला फोन केला, कोण आलं, कोण नाही गेलं आणि हा एक नवीन संपर्क अभियानाचा प्रयत्न ते का करतायत याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मनोजदादा जरांगे पाटील आहेत. दादा, काय म्हणणं आहे या आंदोलनाच्या बाबतीत? तुम्ही हे जे करता हे आतापर्यंत आंदोलन केलं त्यातील हे पहिला प्रयोग आहे. तुम्हाला असं का वाटतं की सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांना आपण बोललं पाहिजे आणि आपलं घरानं मांडलं पाहिजे? माझा समाज भोळा बाबडा आहे, मराठा समाज. आम्ही नाही आडमुठपणा केला तरी माझ्या समाजाला आम्हाला आडमुठं म्हणलं जातं. ही एक नाव ठेवायची प्रक्रिया आहे लोकांची. पण मी माझा समाज एकत्र आणला आहे. माझ्या समाजाच्या लेकराला 4,22,00,000 लोकांना जवळपास आरक्षण 58 लाख नोंदीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न पण केला आहे. मी माझ्या समाजासाठी रात्रंदिवस जीव जाळतो. त्यांच्या लेकराबाळासाठी त्यांना मोठं करण्यासाठी वर उचलायचं आहे, त्यांना उंचीवर न्यायसाठी मी प्रयत्न करतो आहे. काय असतं बघा, मी ज्यावेळेस एखाद्या मोठ्या समुदायाची एक काम करतो मुलगा म्हणून, त्यावेळेस माझी काही जबाबदारी असते, ती मी पार पाडतो. माझ्या समाजाला आडमुठं म्हणू नये म्हणून वाशीतून माझ्या समाजानं सरकारला वेळ दिला आहे 1.5 वर्षाचा, तरी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी झालेली नाही. आता आडमुठं कोण, सरकार की मराठा, हे उघडं पडणं गरजेचं. तर सरकार आडमुठं आहे, मराठा समाजाने 1.5 वर्षाला वेळ दिला. तोच प्रयोग दुसरा करायला. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाचे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, आणखीन कोणाकोणाचे आमदार असले, स्वराज्य, जनशक्ती काहीतरी एक पक्ष आहे, त्यांचे असोत, कोणाचे पण असू द्या, मग ते अबू आझमी असू द्या, त्यांच्या पक्षाचे अनेक, आता मला माहीत नाही, यादी घेतली आता सगळे 288 आमदार, मंत्री, खासदार सगळे, माजी खासदार सगळे, 288 माजी आमदार, पण विधान परिषदेचे सगळे आमदार, राज्यसभेवरचे खासदार, माजी खासदार, यांना सगळ्यांना आम्ही फोन करून बोलवतो. याच्यासाठी आम्ही सन्मानाने त्यांना आम्ही बोलवायलो. आम्ही त्यांना सन्मानानं बोलवलं आंतरवाली गावकऱ्याला, आणि आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आरक्षण विषयावरती. आम्हाला त्यांच्याशी बोलायचं, आमचं घरानं त्यांच्यापाशी मांडायचं, आणि ते मांडतो आहे आम्ही. आमच्या लेकराबाळाला मराठ्याच्या किती अडचणी आहेत हे आम्ही त्यांच्यापाशी मांडायला लागलो. आणि हे आम्ही मांडलेलं तुम्ही फक्त मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला सांगा, एवढंच आमचं म्हणणं आहे. का? त्याचं का लय महत्त्वाचं आहे, त्याचा पण हा लय महत्त्वाचा आहे. 29 ऑगस्टला आम्हाला मुंबईला जायचं. त्याच्या आधी आजपासून 3 महिने वेळ आहे सरकारच्या हातात. आजपासून आम्ही 30 जूनच्या आत सगळ्यांना आंतरवालीत या म्हणून सांगितलं. काही फोन लावायचे राहिले, लावतो आहे आम्ही. 3रा दिवस हे लावणं सुरू आहे फोन उरकाना. ते आणखीन 2 दिवसात सगळ्याचे फोन लावायचे होते ना, अशी आम्हाला खात्री आहे 100% सगळ्यांना. 29 ऑगस्टला मुंबईला जातोय. आम्हाला कोणी म्हणू नये माझ्या मराठ्याला तुम्ही आडमुठे. 3 महिने आधीच सांगितले, कारण 30 जूनला अधिवेशन सुरू होतं. याच्यात आमचा मराठा आणि कुणबी एक AGR काढायचा. 58 लाख नोंदीचा अहवाल तुमच्याजवळ आहे. आता कायदा पारित करायला आधार लागतो, तर 58 लाख नोंदीचा अहवाल. 1, 2 हैदराबादचं गॅझेट आमचा हक्काच आहे, सरकारी नोंदी आहे. 2 वर्ष झालं म्हणतो आम्ही, का देत नाहीत तुम्ही? 17 संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जातो, कोकण सगळा जातो, का देत नाहीत? केसेस का माग घेत नाहीत? शिंदे समितीला मुदतवाढ का देत नाहीत तुम्ही? व्हॅलिडिटी का थांबून धरल्यात? नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र का रोखलेत? काय कारण? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या आणि निधी का देत नाहीत तुम्ही? याचे काय कारण आहेत? केसेस कशामुळे मागे घेत नाहीत तुम्ही? सरसकट घेण्याचं कबूल केलं ना तुम्ही. मग ह्या मागण्यासाठी आम्ही 3 महिने आधीच जे आमचं प्रतिनिधित्व करतात, जे प्रतिष्ठित आमचे प्रतिनिधी आहेत, जे सर्वोच्च विधानसभेत, सर्वोच्च सभागृहात, विधान परिषदेत जे प्रतिनिधी काम करत आहेत, मग ते कुठल्या जातीचे असू द्या, ते प्रतिनिधी जनतेचे, त्यांच्या माध्यमातून त्यांना आमचं घराणा मांडून आम्ही सांगायला की मुख्यमंत्र्यांना सांगा, यांचे प्रश्न कायदेशीर आहेत, लोकशाही मार्गाचे, संविधानात बसतात, सरकारी नोंदी आहेत,
यांचं आरक्षण देऊन टाका. आता किती लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? कारण आता संजय शिरसाट आले, तुमच्या घराने त्यांनी सगळं मांडलं आणि संजय शिरसाटांनी फार सूचक या ठिकाणी वक्तव्य केलेलं की मनोज जरांगे सरकारमध्ये मुळात भांडण नाहीच आहे, सरकारची मनीषा आरक्षण देण्याची आहे, पण दोघांमध्ये संवाद राहायला पाहिजे. ठीक आहे ना, आता आम्ही स्वतःच बोलायलोत ना. आता मराठा समाजाला बोलायला जागा करायची. मला माझ्या समाजाला कोणी असं आडमुठ आहे म्हणला नाही पाहिजे. उद्या समाजाला दिसणार आहे आम्ही अमक्या अमक्या आमदाराला फोन लावलेत, तमक्या तमक्या मंत्र्याला लावलेत, खासदाराला लावलेत, माजी आमदाराला लावलेत, तू का गेला नाही? याचा अर्थ आडमुठे तुम्ही येत, सरकार आडमुठ आहे. आम्ही सगळ्याला बोलवलंय, तुम्ही का नाही गेले? यायचं की नाही त्यांनी ठरवायचं. आम्ही सन्मानानं बोललेलं नाही. तुम्ही नाही आले त्याला आम्ही काय करावं? पण याच्यातली एक महत्वाची गुंडी लय महत्वाची, समाजाला माहीत होणं लय गरजेचं आहे. कोण आमदार आला नाही, कोण मंत्री आला नाही, याला आता मतदान केलंय आपण, मग आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे आरक्षणात. मग ह्यो जात नाही याचा अर्थ याची इथून पुढच्या कशातच सीटं येऊन द्यायची नाही. तर थोडक्यात लोकप्रतिनिधीवर सुद्धा दबाव निर्माण करायचा जनतेचा. दबावाचं काय समज? चांगल्या कामासाठी तुम्ही पाठीशी उभं राहा. त्यांनी मायबाप म्हणून दोहा बनाव. दबावाचं काय समज? समाज बघल ना उघड्या डोळ्यांनी. ह्यो गेलता, निवेदन घेतलंय, मुख्यमंत्र्याला जाऊन सांगितलंय, आणि त्याला उदं उदं करेल ना समाज. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मुंबईला नुसतं निवेदन द्यावं द्या, आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याला, आणि मतदारसंघात येऊ द्या. बघा त्याचे लोक कसे वा वा करतात लगेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार तुम्ही स्वतः फोन लावणार? हो, 2 वर्षात बोललो नाही मी. स्वतःहून म्हणतो मी. बोलणार, फोन लावणार, त्यांना सांगणार तुम्ही अंतरवालीत या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, आमचं दुःख तुमच्यापाशी समाजाच्या गोरगरिबाच्या मांडायचं आहे. कारण मला आडमुठ्या भूमिकेत जगायचं नाही, मला समाज मोठा करायचा. येते नाही समाज बघन कोण येत आहे कोण नाही येत. त्यांना जर माया आहे मराठ्यांची तर आमचं घरानं ऐकतील. इथं सन्मानानं बोलवलंय, सन्मानानेच वापस लावणार. हो, आणि सन्मानानेच घरानं सांगणार. इथं हट्ट पण नाही धरणार आम्ही, आणि आम्हाला खात्री येतील. नाही आले तर समाज बघन. तुमच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला बघतो, आता तुम्ही थोडंसं शांत, संयमी आणि रणनीती घेऊन आंदोलन पुढे घेऊन जात आहे. हा बदल झालेला आहे नक्की तुम्हाला वाटतं? उद्देश एकच आहे, त्याच्यात बदल नाही. समाज लय रागीट. काम करताना काय असतं गोदामदादा, काम करताना लय विचारपूर्वक करायला लागतं. मला असं मोगम बराळ्याच्या दवाखान्यात नेल्यासारखं लोकांसारखं बोलून नाही चालत. समाज लय मोठा आहे माझा, आणि ज्यावेळेस त्याचं लेकरू म्हणून आपण पुढं होऊन काम करतो ना, त्यावेळेस लय जबाबदारीनं काम करावं लागतं, लय शांत राहून गेम टाकावं लागतं. कारण समाज हे रागीट. सरकारने थोडं मागं पुढं केलं ना, ते काय करतील भरोसा नाही. हो, अर्धे लोक मुंबईत आहेत यावेळेस, आणि जर एखाद्या पोराला काठी जरी लागली आणि चापट जरी मुंबईत लागली तर मुंबई आणि नाशिक पूर्ण मार्ग 2 कोटी लोक आडवे बसणार आहे. रेल्वेपासून सगळं, भाजी नाही, पाला नाही, दूध नाही, अख्ख्या मुंबईला बाजूने घेराव पाडणार आहे. शांततेत एकही दगड आणणार नाही पोरग. पण कोटीनं लोक ज्यावेळेस रेल्वेवर उडावं आणि हायवेवरती बसणार आहेत त्यावेळेस मुंबईत भाजी जाणार नाही, धान्य जाणार नाही, दूध जाणार नाही, गाडी जाणार नाही, रेल्वे नाही, सगळं बंद होणार. आऊ जाऊ, विमानतळ सुद्धा बंद होणार, विमान सुद्धा नाही येणार. ही परिस्थिती होऊ नये, ही राज्य शांत राहावं, आणि 40 वर्ष तरी सरकारला डाग पुसून काढता येणार नाही. 40 वर्ष तरी असा डाग कुठला लागू नये म्हणून आम्ही सावध करायलो. काय वाईट करायलो की बाबा 29 ऑगस्टच्या आता आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका. 30 जूनला अधिवेशन सुरू होत आहे, याच्यात हे निपटारा काढून टाका आमचा, मोकळे व्हा. आणि गुलाल घेऊन येतो. तुमची त्या काळातली चिडचिड बघितलेली आम्ही, संताप बघितलेला तुम्ही, तुमच्या शिवराळ भाषा सुद्धा महाराष्ट्राने ऐकलेली. पण मनोज जरांगे आता बदलले, तर शांततेत एक मोठी ताकद आहे असं वाटतं तुम्हाला? शांततेच्या मार्गाने मी शांतच आहे ना. उपोषण करतोय म्हणजे शांत नाही का? आता तुम्ही काय बोलायला लागल्यावर मग मी ऐकून घेतो. मग मराठीचं रक्त खेळत आहे, मग मी लावत असतो घोडे. तुम्ही वाटा जाऊ नका. मी तुमच्या कोणाच्या वाटा गेलो का? दाखवा मला. एखाद्या मंत्र्याची मी स्वतःहून वाटा गेलो, आमदाराच्या. तुम्ही वाटा गेलो, मी कसं काय सोडीन? म्हणजे तुम्ही बाप कोणाला मानायला पाहिजे? जातील मोठं करते तुम्हाला जात. तुम्ही खानदार वंशावळ, तुमची खास अस्सल अवलाद मराठीची. तुम्ही त्या गोरगरीब जातीला मोठं करायचं, बोलायचं, त्यांच्याकडून बोलायचं सोडून दिलं, आणि तुम्ही नेत्याकडून बोलणार, आणि मग तुम्ही रट्ट्याने खाणार किंवा शेणे खाणार, तर काय खाणार? तुम्हाला कधीतरी माया फळून आली पाहिजे हो जातीची. कधीतरी करायचा शिकार आहे. क्षत्रिय धर्म आहे आपला. कधीतरी त्या जातीसाठी करायचं शिकार. पक्षासाठी केलं, सत्तेसाठी केलं,
आमदार होण्यासाठी केलं, मंत्री होण्यासाठी केलं. एकदा करा ना गोरगरीब जातीला मोठं करायसाठी. काय फरक काय? मराठा आरक्षणाला घेऊन तुमची मागणी किंवा तुमचे विचार आजही आक्रमक आहेत, पण मनोज जरांगे पाटील आता थोडं शांततेने हे सगळ्या गोष्टीकडे बघतायत, तर मला फरक जाणवतो. मला असं वाटतं, मला आणि माझ्या समाजाला आडमुठं समजू नये. आम्ही तुम्हाला 2 वर्ष झालं संधी देतोय आणि आता बी आजपासून 16 जून आहे आजपासून तुम्हाला 29 ऑगस्टपर्यंत वेळ, 3 महिन्याचा. आणि मराठ्याला साक्षी ठेवून वेळ द्यायला लागलो. मी त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतोय. मराठ्या कुठं जात नाहीत, कामात गुंतलेले ती येत नाहीत म्हणून काय तुम्ही त्याचं ठरिता काय? का रोज लाख लोक घेऊन हिंडू काय संग? मराठी ज्यावेळेस हाक देईल ना, ज्या दिवशी सरकार आमच्या मराठ्याचा अपमान करतं, मराठी आता एक राहिले नाही, आंदोलनात कुणी नाही, त्या दिवशी मराठी कुठेनं बाहेर निघतात. आमचा अपमान केला की मराठी दाखवतो तर आम्ही बी काय आहेत, मग दरारा काय असतो. असंच केलं तर यांनी. लोकसभेच्या नंतर म्हणले मराठीच मागं नाही राहिले. आम्ही आव्हान पुकारलं नारायणगडावर, या इतके मराठी आले की तुम्ही पुढे बोलतीच बंद पडली. आता पुन्हा चालू केले त्यांनी, लोकच राहिले नाही. मग आमच्या लोकांचा अपमान करतात, मग आमचे लोक उसळून बाहेर येत. तुम्ही आमचा अंत नाही काढू शकत. आणि मी बी बंद केलं ते. आता हे लोक जर म्हणले लोक नाही मागं राहिले, बोलव लोक, ते बंद केलं मी. त्यांना काय दाखायचे? बुंगारी सगळे दुनियाची ते भुसकून म्हणून जातात लोक मागं नाही राहिले, आपण पळीतो लोकांना उगच उगं. मला पक्की खात्री आली. हाच बदल मनोज जरांगेंमध्ये झालेला. आता सगळ्या गोष्टी कळायला लागल्या, शांततेनंच जायचं. मला पक्की खात्री आहे ना, समाजाची आली ना, बोलले घेतात. कोणीतरी नाव ठेवतं म्हणून काय बोलायचे? कशाला पळपळ करायची त्यांची? ते वेळेवर येतातच ना. आता 29 ऑगस्टला बघा माझ्या तुम्ही 29 ऑगस्टला माझ्या बघा. 27 ऑगस्टला आम्ही इथून निघणार आहे आणि आमची शेवटची बैठक आहे आत्ता 29 जूनला. आत्ता राज्यव्यापी 29 जून म्हणजे आता येणाऱ्या रविवारी शेवटी बैठक ती आहे आता शेवटची. त्याच्यानंतर 2 महिने बैठक नाही. आपण आपल्या गावात तयार आहे सुरू. गावची वर्गणी आपलं पहिल्यासारखं, गाडीचं भाडं, जितक्या गाड्या जेवढी वर्गणी जमा होईल तेवढ्या गाड्या लावायच्या. गावकऱ्यांनी पोराला खायला द्यायचं 15-15, 20-20 दिवसाचं. आणि ह्यावेळेस आम्ही थोडी सिस्टम राबवली वेगळी, की ज्यांना मुंबईत यायचं त्याने 15-20 दिवसात तयारी चालायचं. आणि ज्यांना यायचं नाही, म्हणजे राजकारणी मराठी, यांच्या गाड्या घरी राहतात, यांजवळ गाड्या ह्या घरी राहतात. शिक्षक, डॉक्टर, वकील, कर्मचारी वर्ग जेवढा आहे, यांनी फक्त आम्हाला मुंबईला वाटा लावायला यायची. त्यावेळेस मराठ्यांची एकही गाडी गावात फिरता कामा नाही. ज्याला नाही न्यायचं तिकडं ते 2 दिवस सोडायला चल, फक्त आशीर्वाद द्यायला, फक्त मुंबई सोडायला चल, आशीर्वाद देऊन वापस मी आणतो आरक्षण. मुंबईमध्ये काय जागा वगैरे स्थळ फिक्स केलंय? तुम्ही उपोषणाला बसणार? जालना जिल्हाधिकारी आमच्या कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून, SP साहेबाच्या माध्यमातून 15 दिवसापूर्वीच आम्ही मुख्यमंत्र्यांना यांच्या मार्फत निवेदन पाठवलं. आम्ही तिथं जाऊ शकत नाही, कारण आम्हाला याला इतक्या लांब कवा जावा आणि कवा यावा. कलेक्टर महोदयाच्या माध्यमातून पाठवलं आहे. आम्ही त्यांना सगळे ग्राउंड मागितले. आझाद मैदान मागितलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मागितलं आहे, BKC मैदान मागितलं आहे. तुमच्या आसपास जेवढे मैदान आहेत ते सगळे आम्ही त्यांना मागितलेले. ते द्यायचं नाही ते त्यांचा प्रश्न. आम्ही जाणार, परवानगी नाकारली तर मी जाणार आहे म्हणा. परंतु आम्ही काय लोकशाही तर वागायचं नाही का? मुंबई आमची नाही का? मुंबई आमची नाही, तुमची एकटीची का? कसलं असलं भाषा कशी काय जमन सरकारची? सगळ्या दुनियेला आम्हाला येऊ द्यायचं नाही, म्हणजे आम्ही हक्क मागायचा नाही, लोकशाही मार्गाने शांततेत उपोषण नाही करायचं आम्ही. येऊ मुंबईतले लोक आमचे नाहीत, आमच्याकडून मुंबईतल्या लोकांना त्रास होईना असं एकही पाऊल आम्ही मागच्या वेळेस उचललेलं नाही. आणि मुंबईवाल्याला आमचा विश्वास पटलेला आहे. हे ताकते नाही येतात, पण कोणाला इजा पोहोचत नाही. एक महत्त्वाची गोष्ट, आता बच्चू कडू आंदोलनाला बसले, तुम्ही त्या आंदोलनात जाऊन आले आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चक्का जाममध्ये तुम्ही उतरण्याचा विचार केला होता, पण ते आंदोलन मागे घेतलेलं. पण बच्चू कडूंनी आज एक महत्त्वाचा विषय बोललेला, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे तुम्ही आंदोलन केलं, तुमच्यावर सुद्धा बरेच त्या काळामध्ये आरोप झाले, तुमच्या लोकांना बदनाम करायचा प्रयत्न झाला किंवा ते आरोप तुम्ही त्यावेळेस केले. आंदोलनं होऊ नये राज्यात अशी काय कुणाची इच्छा असू शकते, सरकारची इच्छा असू शकते. ते प्रामाणिक लोक त्यांना परवडत नाहीत, तर मग असे डाव टाकायचे. आता ज्यावेळेस बच्चू भाऊ असं बोलतात त्याचा अर्थ काहीतरी असू शकतं. पण माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना, ज्यावेळेस तुमच्यासाठी कोणी झटणार असतो ना, बघायची भूमिका नाही घ्यायची. लक्षात ठेवा. हो, कारण झटणारे लढणारे मिळत नाहीत बरं का शेतकरी बांधवांनो. तुमच्यासाठी झटतोय माणूस, सरकार बदनाम करतोय म्हणून सरकारच्या बदनामीवर तुम्ही विश्वास ठेवून त्या माणसाला वाऱ्यावर नाही सोडायचं. ताकदीनं शेतकऱ्यांना रस्त्यावर उभा राहायचं. दुसरं आश्रय आपल्याकडं, सरकारकडं आश्रय आहे, दाब दडप करून दाबायचं. तर जनतेकडं आश्रय, आपण रस्त्यावर येऊन प्रतिकार करायचा. झुकतं सरकार. मी आंदोलन करतो त्यावेळेस मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातो, माझ्या आसपासचे बदनाम केले जाते.
खोटे व्हिडिओ बनव, काय बनव, असं कुटाने कर, बदनाम कर आणि खोट्या केसेसमध्ये गुतीव, माझ्या जवळच्या आसपासचे लोक गुतीव, कारण माझ्यावर दबाव येऊन मी ते आंदोलन थांबविलं पाहिजे. ज्यावेळेस असा प्रयोग सरकार करतं ना, त्यावेळेस मराठ्यांनी एक जीवन आपला माणसाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. कोणाचाच विचार न करता, कोणाच्या आदेशाची वाट नाही बघायची, कोण आपल्याला फोन करून सांगण रस्त्यावर उतर, अजिबात नाही. आपल्यासाठी झटणाऱ्या लढणाऱ्या माणसाला त्रास सरकार द्यायला लागलं की एका क्षणात मराठ्यांनी रस्त्यावर यायचं. त्यावेळेस सरकार असं घामच फुटतो त्यांना. घरात बसून बघायची भूमिका नाही घ्यायची, कोणाच्या व्हिडिओवर विश्वास नाही ठेवायचा, कोणाच्या रेकॉर्डिंगवर विश्वास नाही ठेवायचा. त्यांचं कामच असतं बदनाम करणं. मग का तुम्ही विश्वास ठेवणार? मग का तुम्ही नेमकं सरकारचे कामचे? म्हणजे तुम्हाला इतके जीव जाळणारे, इतकं रात्रंदिवस आंदोलन करणारे लोक पुन्हा भेटणार नाहीत. म्हणून मराठा समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे, ज्यावेळेस आमच्यावर सुद्धा असं संकट येतं ना, त्यावेळेस मराठ्यांनी एकजुटीनं उभा राहायला पाहिजे. ते बदनाम कशासाठी करतात आम्हाला? आम्ही त्यांना मॅनेज होत नाहीत, फुटत नाहीत, आमची निष्ठा तुमच्या पायावर आहे मराठ्यांच्या, म्हणून बदनाम करते. मग आम्हाला एकदा नाराज करायचं ना, आम्ही एकदा बाजूला गेलो की तुम्हाला मग कोण बस झालं ते मोकळे, त्यांना हेच करायचं असतं, म्हणून हटून देऊ नका. तुम्ही बोलताना असं म्हटलंय की इमानदारीचं जर आंदोलन होत असेल तर त्या आंदोलनाबद्दल, त्या नेत्याबद्दल सरकारला अभिमान वाटला पाहिजे. असं कसं शक्य आहे मला सांगा हे आंदोलन? मग त्यालाच तर यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणलं जातं. ज्या नेत्याला ती समज आहे, जे नेता खरंच स्वतःला या महाराष्ट्राचा नेतृत्व करणारा प्रतिनिधी समजतो, त्यावेळेस त्याच्या अंगात सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचाराचं रक्त त्याच्या अंगात खेळलं पाहिजे. आपल्या राज्यात आपला शत्रू जरी असला, शत्रू म्हणजे वैचारिक विचाराचा, सरकार जरी आपलं असलं, आपल्याला जरी विरोध करत असला, तरी निष्ठेनं करणारा कोणीतरी एक मायका लाल हाई या राज्यात. आणि सरकारला, मुख्यमंत्र्याला गर्व वाटला पाहिजे, त्यांनी मिशा पिळल्या पाहिजे की निष्ठावान आहे, करतोय मला विरोध, पण निष्ठावान मराठ्याची एक आहे आणि तो निष्ठेनं मॅनेज न होता काम करतोय. करू द्या मला काय विरोध करायचा ती, पण त्याला स्वाभिमान, गर्व वाटला पाहिजे. असा सुद्धा मुख्यमंत्री या प्रत्युत्तरावर पैदा झाला पाहिजे. आणि हे विचार असले पाहिजेत त्यांच्यात. काय नुसतं विरोधच करणं, विरोधात गेलं की गुत्यो नाही, तो ऐकलं की लागतं मित्राच्या मागं, मराठा आंदोलकाच्या मागं, कर तडीपार, करलं की टाक जेलमध्ये, टाक महिला तडीपार. त्या वाघोलीच्या यवतमाळच्या महिला तडीपार केल्या. तुमच्या आयाबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल एक शब्द बोलत तुम्हाला एक राग येतो. आमच्या डोळ्यात एकता रक्ताच्या थाळ्यात आमच्या आया पडल्या होत्या. आम्हाला किती वाईट वाटत असेल, किती वाईट वाटत असेल, आमच्या किती जीव तळतळत असेल. आणि आम्ही कोणासाठी मांडतो? गरिबाचे लेकर अधिकारी होत मराठ्यांचे. मग कसं काय मराठी रुसते रे माय? कसं काय रुसते? काय वाईट केलं? त्यांचं पोरगं मोठं व्हावं, त्यांना आरक्षण मिळावं, त्यांना उच्च शिक्षण मिळावं, त्यांच्या पोराला पुरील नोकरी मिळावं, त्यांना राज्याच्या केंद्राच्या योजना मिळावं, त्यांना केंद्राच्या सिंचनाच्या कृषीच्या योजना कुणबी प्रमाणपत्रातून मिळतात, त्यांना घरकुलं मिळावं, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या त्यांना योजना मिळावं. हे सगळं मिळवण्यासाठी धडपड मी मारतो. लेकरू तुमचं इन करून येणारे, लाख रुपये पगार कमिणारे, तुमची पोरगी आई शहरात राहणारे, मी तिळ जीव जाळतो, तुमच्या लेकरासाठी झटतो. आणि तुम्ही माझ्या मागं न राहणार तर कोणाच्या मागं राहणार? जीव आरक्षण देत नाही त्याच्या मागं? ही कोणची नवीन रूढ आहे? मराठ्यात हे रूढ पडता कामा नये. आपल्यासाठी जीव झटतो, त्याच्यासाठी जीवाची बाजी लावून मराठ्याने सुद्धा लढायचं. आणि मी आहे ना जिंदाबाद, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुंबई सोडित नाही मी आता, होऊ दे काय व्हायचं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता आंदोलनं सध्या सुरू नाही किंवा लोकांमध्ये जास्त आहेत, मनोज जरांगे पाटील सध्या करताय का? मनोज जरांगे पाटील शांत राहून शांततेत गेम. मनोज जरांगे नाद नाही करायचं भाऊ, आणि आपल्या नाद लागायचं नाही. मुख्यमंत्री, सरकार, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला बी सांगतो, पस्तावताल. तुम्हाला सांगतो, माया नादी लागू नका. मी माझा जीव आणि निष्ठा समाजाच्या पायावर ठेवले, मग मरायला भेट नाही आणि जेलात चढायला बी भेट नाही. आणि तुम्ही जेलात न्यायचं स्वप्न बघायचं बंद करा. तुम्ही बंद करा ते. कारण सांगतो, मराठे जेल फोडून तुमच्या घरात घुसते. कारण मी पोरग म्हणून त्यांना निष्ठावान लागले, आणि मायबाप म्हणून ते बी मराठी, 6 कोटी मराठी मला बी निष्ठावान लागले. ते मला झालेलं दुःख सहन करू शकत नाही. हो, ते कोणत्याही थराला जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. आणि मराठ्यांना एक महत्त्वाचं IBN लोकमतच्या माध्यमातून सांगतो, तयारीला लागा. आधी सण फादी सण वाट बघू नका तसली. तयारीला लागा. गावात वर्गणी सुरू, गावागावातल्या गाड्या लावायला सुरू, सगळ्यांनी मुंबईकडे तयारी लागायची. ह्यावेळेस पाऊस असणार आहे, पालं फालं सगळे घ्यायची, जागा मिळेल ते टाकला की झोपला.
हा नसतं आपण आपल्या ट्रॅक्टर जिपात त्याच्यात तयारी करा, डिले पडू नका. गावकऱ्यांनी कच्चून खायला द्या त्यांना. आणि ज्यांना यायचं नाही मुंबईला ते विशेष लक्षात ठेवा, त्यांनी फक्त 2 दिवस आम्हाला मुंबईला वाटा लावायला. ज्यांना यायचं नाही ना, कर्मचारी वर्गांच्या गाड्या घरी राहतात, आपण आपल्या गाड्या सुरू करा आणि फक्त मुंबईपर्यंत वाटा लावायला. शेतकरी माता मावल्यांनी फक्त मुंबईपर्यंत वाटा लावायला आणि तुम्ही सगळे माघारी या. मी आता आरक्षण घेऊन येतोय, ह्यावेळेस शब्द आहे. आपण त्यांना वेळ दिला, आपल्याला लहान मोठं म्हणून नाही म्हणून. आता मुंबई सोडत नाही, फक्त तुम्ही झटून राहा. मराठ्यांनो एकजुटीनं तुम्ही झटून राहा. याशी एके दाखा ना. ह्यावेळेस आरक्षणात जायचा मराठाच राज्यात लाठूत नाही, ही शब्द आहे. फक्त तुम्ही 29 ऑगस्टला झटून राहा, सगळे तुटून, सगळे मुंबई. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मी पहिल्या दिवसापासून बघतोय. मनोज जरांगे पाटलाचा त्या काळाचा संताप, त्या काळातला त्यांचा राग मी बघितलेला आहे आणि आता त्यांचा शांत स्वभाव सुद्धा मी बघतोय. आता ते शांत असले तरी मराठा आरक्षणाला घेऊन ते आज त्याच पद्धतीनं आक्रमक आहेत, त्याच पद्धतीने ती तडप आहे. मात्र कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं आता लोकांपर्यंत, समाजापर्यंत आणि सरकारपर्यंत जाण्याचा एक शांतीचा मार्ग सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी.